माझं नाव वैष्णवी. मी परभणी जिल्ह्यातल्या एका साध्या कुटुंबात वाढले. आमचं घर मोठं नव्हतं, पण तिथं खूप प्रेम होतं. बाबा शिक्षक होते आणि आई गृहिणी. दोघेही प्रामाणिक आणि शिकवण देणारे. लहानपणी मला नेहमीच सांगितलं जायचं, मुलींनी शिकावं, स्वाभिमानाने जगावं. मी अभ्यासात चांगले होते. गावातल्या शाळेत मी कायम पहिल्या नंबरवर राहायचे. मित्रमैत्रिणी, शिक्षक, शेजारी सगळे म्हणायचे, ही मुलगी मोठं काहीतरी करेल. आई बाबांचं माझ्यावर खूप प्रेम होतं, पण त्यांनी मला कधी हट्ट न करता स्वप्न पाहायला शिकवलं. मी 12वी मध्ये जिल्ह्यात टॉप केलं. त्यानंतर मी BSc साठी औरंगाबादला कॉलेजला गेले. तिथं स्वतंत्र राहायचं होतं, पण मी आई बाबांचं नाव उज्ज्वल करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. अभ्यास, स्पर्धा परीक्षा, MPSCचं स्वप्न. मी दिवस रात्र मेहनत करत होते. कॉलेजमध्ये काही चांगले मित्र झाले, पण माझं लक्ष कायम अभ्यासावरच होतं. माझ्या मनात एकच विचार होता, सरकारी अधिकारी होऊन आई बाबांच्या कष्टाचं चीज करायचं. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी शशांक हगवणे नावाचा एक मुलगा माझ्या आयुष्यात आला. तो एकदम नम्र वाटायचा. पहिल्यांदा भेटला तेव्हा म्हणाला, तुझं नाव ऐकलंय, तू खूप हुशार आहेस. हळूहळू मैत्री झाली. तो सतत बोलायचा की तू अधिकारीच होणार, मी तुझ्या सोबत कायम असेन. त्या शब्दावर मी विश्वास ठेवला. 4 महिने झाले आणि तो म्हणू लागला की आई बाबा तुला पसंत करतील. मग त्याने घरी बोलून आमचं नातं ठरवलं. मला वाटलं, चला आयुष्याचं दुसरं पान सुरू होतंय. पण त्या क्षणी मला कल्पनाही नव्हती की हे पान इतकं काळं असेल. मार्च 2024 मध्ये आमचं धूमधडाक्यात लग्न झालं. माझं स्वप्न होतं साधा संसार, प्रेमळ नवरा आणि MPSCचं क्लासेस चालू ठेवणं. पण लग्नाच्या दुसऱ्या आठवड्यातच परिस्थिती वेगळी वाटू लागली. सासूबाई नंदा हगवणे सतत टोमणे मारायच्या. म्हणायच्या, खूप शिकून आली आहेस, म्हणजे काय मोठेपणा दाखवशील काय. मी गप्प असायचे. सासरे तानाजी हगवणे, ते सुरुवातीला काही बोलायचे नाहीत, पण त्यांच्या नजरा विचित्र वाटायच्या. शशांक मात्र हळूहळू बदलायला लागला. पहिल्या महिन्यातच त्याने स्पष्ट सांगितलं, आता तू क्लासेसला जाणार नाहीस, तू घरातली काम करत राहा. मी म्हणाले, शशांक तूच म्हणालास ना की माझं स्वप्न पूर्ण करायला मदत करशील. त्याने फक्त एक वाक्य टाकलं, हे घर म्हणजे ऑफिस नाही, इथं तू माझ्या आईबाबांचं ऐकावं लागेल. हळूहळू मी निराश व्हायला लागले. सकाळपासून रात्रीपर्यंत घरकाम. आईसारखी प्रेमळ सासूबाई मिळेल असं वाटलं होतं, पण इथं रोज टोमणे, शंका, अपमान. मुलगी आणली कामासाठी, काही करून आली असेल, शब्द रोज ऐकायला येऊ लागले. शशांक आता रात्री उशिरा यायचा. मोबाईलवर कोड, कुणाचे कॉल्स, हसणं. मी विचारलं तर म्हणायचा, तुझं काम नाही, तू फक्त घर सांभाळ. माझं अंगण ओसाड व्हायला लागलं. माझं मन रोज तुटायला लागलं. आई बाबांशी बोलायचं, पण त्यांचं मन वाईट होईल म्हणून खोटं हसून सांगायचे, सगळं छान चाललंय. अचानक त्याच्या फोनवर एक मुलीचा मेसेज पाहिला. थोडं शांतपणे विचारलं, शशांक ही कोण आहे. तो एकदम चिडला. हातातलं पाणी खाली टाकून दिलं आणि म्हणाला, माझ्यावर शंका घेतेस, तुला लाज नाही वाटत. त्या रात्री त्याने मला जोरात ढकललं. कपाळ फाटलं. मी तसंच रात्री रडत बसले. सकाळी सासूबाई म्हणाल्या, तुला नीट वागायला शिकवतोय तो. सासरचं घर मला तुरुंगासारखं वाटायला लागलं होतं. शशांक आणि त्याचे आई वडील मला आता रोज वेगवेगळ्या स्वरूपात त्रास द्यायला लागले होते. एक दिवस सासूबाई म्हणाल्या, तुझ्या माहेरच्यांनी काय दिलं, लग्नात काय ठेवलं एवढं, सोनं तर किरकोळ आहे आणि रोख पैसाही फारसा नाही. मी आश्चर्यचकित झाले. मी आणि माझ्या आई बाबांनी लग्नात काय कमी केलं होतं. साडी, शालू, दागिने, फर्निचर, फॉर्च्युनर गाडी, सगळं काही दिलं होतं. पण आता त्यांच्या नजरेत मला फक्त पैशाचं समाधान वाटायला लागलं होतं. एक दिवस त्या थेट म्हणाल्या, तुझ्या वडिलांकडून आणखी 5 लाख रुपये मागव. मुलगा शिकलेला आहे, त्याची तयारी सुरू करायची आहे, खर्च आहे. मी म्हणाले, माझे बाबा शिक्षक आहेत, त्यांनी कर्ज काढूनच लग्न केलं आहे. मी म्हणाले, आई, माझे बाबा शिक्षक आहेत, त्यांनी कर्ज काढूनच लग्न केलं आहे, आता परत कुठून आणतील पैसे. हे ऐकताच सासूबाई आणि शशांक दोघेही भडकले. शशांक ओरडला, तुझं कौतुक करतो म्हणतोस आणि तूच मागे खेचतेस.
त्या रात्री त्याने मला जोरात मारलं आणि म्हणाला, तुझ्या वडिलांना सांग पैसे नाही दिले तर काय करायचे ते पहा. मी काही दिवसांनी माहेरी आले तेव्हा आईने ओळखलं माझ्या चेहऱ्यावरचं किवटपण, डोळ्यातलं भय. तिने विचारलं, काय झालं ग, खुश नाहीस वाटतं. मी नको ते रडून सांगितलं. बाबा म्हणाले, पोरी तू यायचं ठरवलं तर आम्ही काही हरकत घेणार नाही, पण तू तिथं सुखी असावं एवढंच वाटतं. आई म्हणाली, तू घरी राहिली तरी आमचं तुझ्यावर तितकंच प्रेम राहील. त्या रात्री मी आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले आणि निर्णय घेतला, मी शेवटची एक संधी त्यांना देते. मी सासरी परत गेले. त्या दिवशी मी म्हणाले, माझ्यावर अन्याय करणं बंद करा. माझ्या आई बाबांच्या मागे लागू नका. मी पैशांच्या बदल्यात आली नाही. सासूबाई हसल्या, आता शिकलेली झालीस ना, आम्ही इथं बायकांचं तोंड बंद ठेवतो, समजलंस. शशांक म्हणाला, तुला बघून वैतागलोय मी, तुला कोण विचारतोय. हळूहळू मला घरात गप्प ठेवण्याचं षडयंत्र सुरू झालं. फोन काढून घेतला, बाहेर जाणं बंद केलं. जेवणात टोमणे, कामाची नाहीस, फुकटची खाणारी आहेस, असे टोमणे मला रोज सुरू झाले. एक दिवस मी आरशासमोर उभी राहिले, स्वतःला पाहिलं. डोळे लाल, ओठ थरथरत होते, कपाळावर जुने व्रण. मी विचार करत होते, हे आयुष्य आहे का? तेव्हा माझ्या मनात विचार आला, माझं अस्तित्व संपलं आहे का? समाज समजेल का हे सगळं? तेव्हा मी एक निर्णय घेतला. फोन लपवून घेतला आणि एक ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केली. मी वैष्णवी बोलते, हे माझं शेवटचं सांगणं आहे. माझ्यावर होणारे अत्याचार, सासरी पैशांची मागणी, मारहाण, मानसिक छळ हे सहनशक्तीच्या पलीकडे गेलंय. शशांक, त्याची आई नंदा हागवणे आणि वडील तानाजी यांनी तिघांनी मिळून माझं आयुष्य नरक केलंय. मी मरण पत्करते पण गप्प राहणार नाही. माझ्या मृत्यूनंतर ही क्लिप ऐका आणि मला न्याय द्या. आई बाबा, मला माफ करा. रात्री 13 मे 2025 वैष्णवीने तिच्या सासरी गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांना तिचा मोबाईल सापडला, त्यात ती ऑडिओ क्लिप होती. केस वेगाने पुढे जाऊ लागली. 13 मे 2025 सकाळी 8:30च्या सुमारास पोलिसांना फोन आला. एक विवाहित तरुणीने गळफास घेतलाय, नाव वैष्णवी हागवणे. पोलीस घटनास्थळी पोहोचले. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला, पण त्यांच्या हातात साक्ष होती, मोबाईल मधील ऑडिओ क्लिप. तपास सुरू झाला. सोशल मीडियावर ती क्लिप व्हायरल झाली. संपूर्ण महाराष्ट्र हादरला. मरण पत्करते पण गप्प राहणार नाही. ती क्लिप प्रत्येकाच्या कानात घुमू लागली. बातम्यांमध्ये हेडलाईन होती, सासरचा छळ होता म्हणून आत्महत्या, मृत्यूपूर्वी रेकॉर्डिंग सोडलं, वैष्णवीचा न्यायासाठी हंबरडा. लोक रस्त्यावर आले, महिलांनी मोर्चे काढले, सामाजिक कार्यकर्ते सक्रिय झाले. एका मरणानं समाजाला विचार करायला लावला, हे लग्न की सौदा. पोलिसांनी तत्काळ शशांक, नंदा आणि तानाजी हागवणे यांना अटक केली. वैष्णवीच्या मोबाईल मधील पुरावे, तिच्या आई बाबांनी सांगितलेली साक्ष, शेजाऱ्यांनी सांगितलेली माहिती यामुळे केस मजबूत झाली. पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं, हे आत्महत्येचं प्रकरण नाही, हे मानसिक छळामुळे घडलेलं हत्ये समान आहे. आरोपींवर कलम 306, 498 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकार एवढा गाजला की स्थानिक राजकारणी, आमदार आणि काही मंत्र्यांनी भेटी दिल्या. एक महिला नेत्या म्हणाल्या, वैष्णवीसारख्या मुलीचं आयुष्य घायल करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. आम्ही तिच्या वडिलांना मदत करू. मात्र दुसरीकडे आरोपी कुटुंबाचं काही राजकीय पक्षांशी संबंध असल्याचे निष्पन्न झालं. लोकांना वाटायला लागलंय, न्याय होईल का? वैष्णवीच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेतली. ते रडत म्हणाले, माझी लेक गमावली पण तिचा आवाज दडपता येणार नाही. मी शेवटपर्यंत न्यायासाठी लढेन. आईने वैष्णवीचा फोटो उचलून धरला. ही माझी लेक आहे, शुद्ध, निरागस, पण पैशाच्या हव्यासाने तिला संपवलं. आता न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही. सर्वच मराठी आणि राष्ट्रीय चॅनल्सवर ही केस मोठी बातमी झाली. वैष्णवी आता ह्यात नाही, पण तिचा आवाज तिच्या मृत्यूनंतर अधिक प्रभावी झाला. ती ऑडिओ क्लिप म्हणजे प्रत्येक विवाहित मुलीचा आरसा झाली. आई बाबा आपल्या मुलींना विचारू लागले, तू खरंच सुखी आहेस ना? एक शिक्षका म्हणाल्या, मी माझ्या वर्गात आता मुलींना शिकवते, लग्न म्हणजे सोडून देणं नाही, आत्मसन्मान जपणंही तितकंच महत्वाचं आहे. वैष्णवी गेली पण काही प्रश्न सोडून गेली. आजही हुंडा मागितला जातो का? शिकलेल्या घरांमध्येही मुलींचा छळ होतो का?
कायदे असूनही किती वैष्णवी मरतात. जेव्हा प्रत्येक घरात सून ही मुलगी म्हणून वागवली जाईल, तेव्हा मुलींच्या आवाजाला श्रद्धानं ऐकलं जाईल. या घटनेबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा. या प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब